आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी आजच्या दिवसातल्या 4 महत्त्वाच्या राजकीय बातम्या आधी जाणून घेऊयात। 3 दशकांपासून शिवसेनेची ओळख आणि शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यबाण हे ठाकरेंच्याकडून हिरावलं गेलं। चिन्हच नव्हे तर शिवसेना हा पक्ष सुद्धा शिंदेंना मिळाला। आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गट अधिक आक्रमक झालाय। शिंदेंच्या शिवसेनेची कार्यालय विविध ठिकाणी ताब्यात घेण्याचा सपाटा लावलाय। दुसरीकडे शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांच्याकडे एक तक्रार दाखल करण्यात आली। शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांच्याकडे योगेश देशपांडे या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे। त्यामुळे विधिमंडळातील पक्ष कार्यालयानंतर उद्धव ठाकरे यांचं शिवसेना भवन सुद्धा त्यांना गमवावं लागतं का याबद्दल राजकीय चर्चांना उधाण आलंय। तिकडे शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांच्या विरोधकांना रडारवर घेतलंय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक पार पडली आणि या बैठकीत राऊत यांच्या खासदारकीच्या बद्दलही चर्चा झाल्याची माहिती मिळते। शिवसेनेचा व्हीप सगळ्यांना पाळावा लागेल अशा प्रकारचं वक्तव्य आमदार संजय शिरसाट यांनी केलं। हा व्हीप न पाळल्यास संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे। शिवसेना भवन नक्की कुणाचं असा प्रश्न आता विचारला जाऊ शकतो, कारण शिवसेना आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या राजकीय लढाईत शिवसेना भवन खरंच नक्की कुणाचं? शिवसेना भवन ज्या ट्रस्टच्या अखत्यारीत येतं तो शिवाई ट्रस्ट त्याच्या मालकीचं ते आहे, पण शिवाई ट्रस्ट हा उद्धव ठाकरे यांच्या नावावर असल्याचा खळबळजनक दावा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवनची वास्तू यावर राज्यातल्या शिवसैनिकांची मोठी श्रद्धा आहे। मात्र आता सुरू असलेल्या राजकारणामुळे शिवसेना भवन कुणाचं हा प्रश्न निर्माण झालाय। त्यातच संदीप देशपांडेंनी ट्विट करून खळबळजनक कागदपत्र समोर आणली आहेत। शिवसेना भवन शिवाई ट्रस्टच्या मालकीचे आहे, मात्र शिवाई ट्रस्ट उद्धव ठाकरेंच्या मालकीचा असल्याचा दावा संदीप देशपांडेंनी केलाय। सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःचं नाव त्या ट्रस्टवर टाकलं नव्हतं, पण आता असं काय घडलं की त्या ट्रस्टवर सन्माननीय उद्धव साहेबांचं नाव आलं? त्यांचा त्या ट्रस्टींवर विश्वास उरला नाही का? का सगळंच मला पाहिजे या भावनेतनं ते नाव टाकलं गेलंय? शिवसेना भवनवर शिवसेना दावा करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती, मात्र शिवसेनेनं शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर असल्याचं सांगितलं। आम्हाला ह्या पक्षाचं चिन्ह, पक्षाचं नाव हे महत्वाचं होतं आणि त्याच्यासाठी जी काही लढाई निवडणूक आयोगाकडे चालली होती त्या संदर्भामध्ये झालेला जो निर्णय, त्या निर्णयाच्या अनुसरून आज आम्ही पक्ष कार्यालयामध्ये जाऊन एक बैठक घेतली। बाकी इतर विषयाशी संबंधित आहेत, मग शिवसेना भवनाचं काय, तर आम्ही पहिलेच एकदा स्पष्ट केलं की शिवसेना भवनवर आम्ही कोणत्याही प्रकारचा अधिकार सांगणार नाही। शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे। शिवसेना आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या राजकीय लढाईत आता मनसेनंही उडी घेतली आहे, त्यामुळे हे युद्ध सध्या तरी शमण्याची शक्यता दिसत नाही। प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाची लढाई निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे यांनी जिंकली खरी, आणि हाच उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो। त्यातच आता शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांच्याकडे एक तक्रार दाखल करण्यात आली, कारण शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टच्या अंतर्गत येतं आणि या शिवाई ट्रस्टच्या विरोधात ही तक्रार योगेश देशपांडे नामक व्यक्तीने दाखल केली आहे। शिवाई पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या पक्षाला त्याचा वापर कसा काय करता येतो, एखाद्या राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरू दिली, असा प्रश्न देशपांडे यांनी आपल्या तक्रारीच्या माध्यमातून उपस्थित केलाय। या प्रश्नामुळे आता तांत्रिकतेत शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट अडकणार का, या सगळ्या गोष्टीची खातरजमा करून धर्मादाय आयुक्त
शिवसेनेला किंवा शिवाई ट्रस्टला काही नोटीस बजावतात का किंवा स्पष्टीकरण मागवतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ट्रस्ट की जगह जो है, जो ट्रस्ट की प्रॉपर्टी है, तो वहाँ पे पॉलिटिकल पार्टी की एक्टिविटीज़ कैसे अलाउ की जाती है, और वो जगह ना तो रेंट की जा सकती है पॉलिटिकल पार्टी को, ना ही वहाँ से कोई पॉलिटिकल एक्टिविटी चलाई जा सकती है. तो ये दोनों तरीक़ों से ये इलीगल चीज़ें वहाँ पे इतने सालों से चल रही है. तो इसी मामले में, इसी सिलसिले में हमने चैरिटी कमिश्नर के पास एक कंप्लेन एप्लीकेशन फाइल किया है कि ये यहाँ पे एक तो ट्रस्टीज़ की इरेगुलरिटी चेक की जाए, वहाँ पे एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट किया जाए, उनके अकाउंट्स मंगवाए जाए, और उसके बाद में यह जगह जो है वो वैकेट करके पोजीशन में ले ली जाए. त्यामुळे आता यावर पुढे काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तिकडे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट खुलं आव्हान दिलं आहे. शिंदे यांनी ठाकरे यांचं नाव काढून शिवसेना चालवून दाखवावी असं आव्हान त्यांना देण्यात आलं आहे. आज जी परिस्थिती भाजपनं शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, उद्या ही परिस्थिती ते देशातल्या कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आत्ताच जर त्यांचा सामना केला गेला नाही तर कदाचित आगामी 2024ची निवडणूक ही देशातली शेवटची निवडणूक ठरेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. कारण पुढे देशात हुकुमशाही सुरू होऊ शकते अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ही परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय. ही परिस्थिती उद्या देशातल्या कोणत्याही पक्षावरती ते आणू शकतात. आणि आत्ताच जर का याचा मुकाबला केला गेला नाही तर कदाचित येत्या 2024च्या लोकसभेची जी निवडणूक आहे ती आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरू शकेल. कारण त्याच्यानंतर हुकुमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो. घरफोडी केलेली आहे, दरोडा घातलेला आहे, दरोडा घालून जेवढं काही आपल्या खोक्यात घेता येईल तेवढं घेतलेलं आहे. आणि पोलीस त्याला सांगतात की याच्या सगळ्या खोक्यामध्ये सगळी तुझी 2/3पेक्षा जास्त मालमत्ता याच्याकडे चोराकडे, त्याच्यामुळे ही सगळी उरलेली पण त्याचीच आहे. याला लोकशाही मानायची का? निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिलेला आहे हा निकाल अत्यंत अयोग्य आहे. कारण घटनाक्रम जो घडलेला आहे त्या घटनेच्या क्रमाप्रमाणे निकाल अपेक्षित. आपल्या लोकशाहीचं सर्वात मोठं एक दुर्दैव असं आहे की पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे, पक्षांतर्गत निवडणुका पाहिजेत, देशात निवडणुका पाहिजेत. सगळ्या गोष्टी जर निवडणुकीने होत असतील आणि निवडणूक आयुक्त मात्र नेमणुकीने होत असेल तर मग लोकशाहीचा मूळ जो गाभा आहे तोच कुठेतरी धोक्यात येतोय. निवडणूक आयोग आत्ताचा जो आहे तो बरखास्त झाला पाहिजे, केला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत. ही माझी शिवसेनेची मागणी आहे. कारण हा निकाल मी मानायला तयार नाही. हा सरळ सरळ अन्याय आहे. उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तिकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नसताना त्यांना जबरदस्तीनं मुख्यमंत्री पदावर बसवलं अशा प्रकारचा आरोप केलाय माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी. नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादिका प्रीती सोमपुरा यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर जबरदस्त टीका केली. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नेते नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता असं मतही कोश्यारी यांनी व्यक्त केलं. उद्धव ठाकरे यांनी मला विमानातून उतरवलं, विधात्यानं त्यांना सत्तेतून खालती खेचलं असा टोलाही त्यांनी लगावला. मैं भगवान से प्रार्थना करता हूं कि वो इन चीज़ों से दूर रहें. वो संत प्रवृत्ति का आदमी है, जबरदस्ती किसी के कहने से आगे मुख्यमंत्री बन गया है. उनको तो अपने संगठन चलाना चाहिए था. अब वो उनको चढ़ा दिया गया. अब चढ़ाने वाली को हमारे हिंदी में बोलते चढ़ जा बेटा सूली पर भली करेंगे राम. तो इसलिए मुझे लोग कभी कभी कहते हैं कि भाई क्या आपको उन पर वो आता है. मैंने कहा नहीं, मुझे तो थोड़ा दया भी आती है. ठीक है, पॉलिटिकली तो लोग बोलेंगे, पॉलिटिकली किनकी क्या बात हुई वो जाना है. पर मैं कह सकता हूँ कि पॉलिटिकली पर्टिकुलरली फॉर द चेयर आई थिंक ही इज नॉट द फिट पर्सन. हो सकता है उनके लड़के आगे और आगे बढ़ जाए, ठीक हो जाए आदित्य. प्रभु की लीला है प्रीति. वो मुझे हवाई जहाज से उतारेंगे. तो प्रभु ने कहा तुमको गद्दी से उतार देता हूँ. मैं पहले ही सोचना चाहिए था कि मैंने थोड़ी गद्दी से उतारा है.
हम तो भारतीय हैं, प्रभु के ईश्वर पर विश्वास करते हैं, ठीक है नहीं। तो उन्होंने मुझे हवाई जहाज से निकाल दिया, प्रभु ने कहा जा तेरे को गद्दी से उतार देता हूँ। अपन को आगे सोचना चाहिए कि भाई आगे सोच समझ के कदम लाए। भगतसिंह कोश्यारी. तिकडे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्यापासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य प्रकरणावर ही सलग सुनावणी होते. त्यामुळे राज्यातल्या सत्ता संघर्षावर लवकरच निर्णय होऊ शकतो. दरम्यान मागच्या सुनावणीत न्यायालयानं स्पष्ट केलं होतं की प्रकरण सध्या तरी 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार नाही. या प्रकरणाची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्याच खंडपीठासमोर होईल. या सुनावणीत ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. तिकडे आमदार सत्यजित तांबे यांचं निलंबन कदाचित मागे घेतलं जाऊ शकतं. बाळासाहेब थोरात यांनी तशा प्रकारचे संकेत दिलेत. कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं बाळासाहेब थोरात पुण्यात होते. मामाच्या पाठोपाठ भाचासुद्धा प्रचारात उतरणार असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे काँग्रेसच्या प्रचारात उतरण्याचे संकेत दिले. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात सत्यजित तांबे काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसमध्ये काही अंतर्गत नाही, प्रत्येक पक्षामध्ये काही चर्चा असतात, त्याच्या पद्धतीच्या चर्चा आहेत. फक्त तुमचे आभार मानायचे का तुम्ही आम्हाला चांगली प्रसिद्धी देता. मामा आले पण भाचा काय अजून आला नाही प्रचार. ठीक आहे ना, आता ते चालू राहील. मामा आलाय, भाचा येईल. होय. रायपूरमध्ये काय ब्रेकिंग न्यूज मिळणार का आम्हाला? रायपूरमध्ये सगळ्याच ब्रेकिंग न्यूज राहणार आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याकरता रायपूरचा ठरावच तसा राहणार आहे की एकत्र पद्धतीनं सगळ्यांनी पेटून उठायचं. तिकडे अहमदनगर शहराच्या नामांतराला संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला. अहमदनगर शहराचं अहिल्यानगर असं नामकरण करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून पुढे येत होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्याला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबाही दिला. त्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी अंबिकानगर असंही नाव सुचवलं होतं. या नामकरणाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोध आहे. आता नामकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना छत्रपतींनीही नामकरणाला पाठिंबा दिलाय. होत असेल होऊन ते व्हायला काही हरकतच नाही. जसं संभाजीनगरचं झालं तर नगरचं होत असेल तर आमचं स्वागतच आहे. होत असेल होऊन ते व्हायला काही हरकतच नाही. जसं संभाजीनगरचं झालं तर नगरचं होत असेल तर आमचं स्वागतच आहे. तिकडे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत मल्हारी मार्तंड खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा जेजुरी गडावर पार पडली. ही यात्रा म्हणजे एकोप्याचं प्रतीक. 18 पगड जाती आणि सर्वधर्मीय भाविकांना सामावून घेणाऱ्या या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी होती आणि उत्साह तर जबरदस्त. बघूयात सोन्याच्या जेजुरीच्या या यात्रेचा खास रिपोर्ट. दुसऱ्या शिवलोकाची भूमी म्हटल्या जाणाऱ्या जेजुरी गडावर उसळलेला हा शिवभक्तांचा जनसागर. सोमवती अमावस्येच्या निमित्तानं मल्हारी भक्तांनी महाशिवरात्रीपासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती. पण फार वर्षांनी शिवरात्री पाठोपाठ सोमवती अमावस्या असा योग आल्यानं गर्दी होणार हे गृहीत होतच. 7 वाजता स्वारी निघाल्यानंतर देव इथून पालखीमध्ये आपले 7बाई आणि 12बाई हे देव पालखीमध्ये बसवत असतात. हेच ते देव असणार जे पालखीत असतील. हो, हेच देव असतात पालखीत बसायला. आणि ते करा स्नानाला जातात. आणि हे दर सोमवतीला आपण पार पडतो. हो, दर सोमवतीला असा प्रकारे उत्सव हा पार पडला जातो इथे. शिडा वाजला आणि मल्हारी खंडोबा माणसा उत्सव मूर्तीच्या पालखीनं मंदिरातून प्रस्थान ठेवलं. यावेळेला चहूबाजूनं भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत असताना येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोषही करण्यात आला. सबंध जेजुरी गड भंडाऱ्यानं धावून निघालं. पिवळ्या भंडाऱ्यानं रंगलेला गड सोन्याचा वाटू लागलेला होता. 18 पगड जातींना समाविष्ट करून घेणाऱ्या या यात्रेमध्ये प्रत्येकाला देवाच्या सेवेचा मान देण्यात आला. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाला देव झोपवण्यासाठी जी पत्री लागते त्याचा मान आहे पूर्ण झगडे परिवाराला. पत्री वाहिल्याशिवाय देव झोपवले जात नाही.
गडावरून निघालेल्या पालखीचा पुढचा थांबा जेजुरी गडावरील मशिदीजवळ असतो. तिथे मुस्लिम बांधवांकडून पानबिड्याचा मान दिला जातो. त्याशिवाय पालखी पुढे जात नाही. संपूर्ण मुस्लिम समाज हे घट सुद्धा दसऱ्याचे बसवतात. तसेच हा पान सुपारीचा विडाचा मान हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. जसं देवाचा जो समोरचा जो घोडा जातो तो आमचे चुलते पानसरे समाज मोहम्मदभाई पानसरे हे यांच्याकडून अर्पण केला जातो. तसेच हे संपूर्ण उत्सव हा आमचा जेजुरीचा खंडोबा हीच आमच्या जेजुरीची जात आहे. मजल दरमजल करत करहा नदीच्या पात्रात अखेर या पालखीतील देव स्नानासाठी विसावले आणि एकच जल्लोष करण्यात आला. हा जल्लोष होता भंडाऱ्यातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा आणि भक्तांच्या दैवताप्रती असलेल्या श्रद्धेचा. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, जेजुरीगड. येळकोट येळकोट जय मल्हार. तिकडे तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंपाच्या वेळेला मदत आणि बचाव कार्यासाठी गेलेल्या NDRFच्या पथकातील जवानांशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. ऑपरेशन दोस्त अंतर्गत NDRFच्या जवानांचं पथक तुर्कीत गेलं होतं. भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये मदत आणि बचाव कार्य पूर्ण करून हे सगळं पथक भारतात परतलं. जगात कोणत्या भागात एखादी आपत्ती आल्यानंतर त्याच्या मदतीसाठी भारत धावून जातो हे NDRFच्या या ऑपरेशन दोस्तनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. भारताकडे सर्वात सक्षम मदत आणि बचाव कार्याची टीम असल्याचं यातून अधोरेखित होतं असंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. आता जगातील इतर देशांचा NDRFवरचा विश्वास वाढू लागल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.